आपल्या देशात रविवारची सुट्टी कोणामुळे मिळते माहीत आहे का? एका मराठी माणसामुळे. हो, हे खरं आहे. चला सांगतो. हे आहेत नारायण मेघाजी लोखंडे. ब्रिटिशांच्या काळात कामगारांच्या अधिकारांसाठी अनेक भारतीयांनी संघर्ष केला होता. कामगार चळवळीचा श्रीगणेश आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मुंबईत झाला. मुंबई देशाची राजधानी नव्हती, पण ब्रिटिश सरकारच्या आर्थिक नाड्या याच शहराच्या हातात होत्या. आणि मुंबईसाठी त्या काळी सर्वात महत्त्वाच्या होत्या या कॉटन मिल्स, याच्या कापड गिरण्यांमुळे मुंबईची ओळख मॅनचेस्टर ऑफ द ईस्ट अशी झाली होती. या कापड गिरण्याचे मालक अफाट श्रीमंत होऊ लागले होते. ब्रिटिश सरकारला ते टॅक्स देत असल्यामुळे ब्रिटिश साम्राज्याची सुद्धा भरभराट होऊ लागली होती. पण ज्या कामगारांच्या आठवडाभर दिवसरात्र केलेल्या कष्टामुळे या कॉटन मिल्स चालत होत्या, त्या कामगारांची काळजी मात्र कुणालाच नव्हती. कामगारांकडून किती काम करून घ्यायचे, त्यांना किती वेतन द्यायचे, कामाचा तास किती, याविषयी ब्रिटिश सरकारला कुठलाच कायदा अस्तित्वात नव्हता. आणि त्यामुळे गिरणी मालक त्यांचा हवा तसा वापर करून घेत असत. यामुळे कामगार चळवळीची सुरुवात झाली आणि त्याचे नेतृत्व केले या मराठी माणसाने. या चळवळीच्या जागरूकतेसाठी त्यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केले. ते महात्मा फुले यांना आदर्श मानत असत. 23 सप्टेंबर 1884 रोजी नारायण लोखंडे यांनी बॉम्बे मिल्स हँड्स असोसिएशन ही पहिली कामगार संघटना स्थापन केली. मग 15 ऑक्टोबर 1884 रोजी या संघटनेने ब्रिटिश सरकारला काही मागण्या केल्या आणि त्यातली ही पहिली मागणी म्हणजे आठवड्यातून एक दिवस रविवारची सुट्टी असावी. यात बाकीच्याही मागण्या होत्या, जसं दुपारी अर्धा तास जेवणाची सुट्टी असावी, कामाची वेळ निश्चित असावी, पगार दर महिन्यात 15 तारखेपर्यंत दिला जावा आणि कामगाराचे वय 16हून अधिक असावे. त्यावेळी या मागण्या फेटाळून लावल्या गेल्या. पण पुढे जसे जसे कामगारांचे मोर्चे, सभा आणि आंदोलके वाढत गेली, तसे ब्रिटिश सरकारचे डोळे उघडले आणि 10 जून 1890 रोजी कामगारांना दर रविवारी सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. तेव्हापासून आपल्या देशात साप्ताह सुट्टी मिळणे सुरू झाले. हा व्हिडिओ आवडला असेल तर रविवारची सुट्टी एन्जॉय करणाऱ्यांना लगेच फॉरवर्ड करा आणि असंच कंटेंट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.